गडिंग्लज शहरातील फुटपाथ अतिक्रमण हटवण्याची मोहीम ठरली फक्त नाटक. फुटपाथ विक्रेत्यांनी पुन्हा ताबा मिळवला. नागरिकांच्या समस्या कायम. फुटपाथ मोकळे करण्यासाठी प्रशासनाचे गंभीर पाऊल अपेक्षित. गडिंग्लज शहरातून जाणाऱ्या संकेश्वर ते बांदा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला नागरिकांसाठी फुटपाथ बांधलं गेलंय. परंतु गेल्या काही दिवसांपासून या फुटपाथवर फिरत्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केलंय, ज्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणं त्रासदायक झालंय. याबाबत तक्रारी आल्यानंतर आज सकाळी पोलीस दलाने अतिक्रमण हटवण्याची विशेष मोहीम राबवली. DYSP रामदास इंगवले आणि पोलीस निरीक्षक गजानन सरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटवण्याची मोहीम पार पडली. परंतु काही वेळातच विक्रेते आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी चर्चेतून सणाच्या निमित्तानं फुटपाथवर थोडी जागा सोडून मागील बाजूला विक्रेत्यांना बसण्याची परवानगी दिली. यामुळे काही विक्रेत्यांनी फुटपाथवर पुन्हा आपले स्टॉल मांडले, ज्यामुळे नागरिकांना पुन्हा अडचणींना सामोरे जावं लागतंय. फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम केवळ नाटक ठरल्याची चर्चा शहरात होतीये. खास नगरपालिकेच्या समोरच फुटपाथवर अतिक्रमण झालेलं असूनही नगरपालिकेनं त्याकडे डोळे झाक केले आहे. यामागे कोणाचा आशीर्वाद आहे याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे. प्रशासन फुटपाथ कधी मोकळं करणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.